नमस्कार मैत्रिणींनो, कविता क्रिएशन रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बिना साखरेचा हेल्दी कलाकंद बर्फी। चला मग स्टार्ट करूया आपण कलाकंद बर्फी बनवायला। पहिले कढई तापत ठेवले, हे दूध घेतलं। तुमच्याकडे चांगलं दूध असेल ते पण घेऊ शकता किंवा थोडं नासलेलं दूध असेल ते पण वापरू शकता। कढईमध्ये आपल्याला पूर्ण दूध ओतून घ्यायचं आहे। इथे मी 5-6 वेलची घेतली आहे फोडून, त्यातले दाणे मस्त ठेसून घ्यायचे आहे बारीक पावडर। ती पावडर दुधात टाकून घ्यायची आहे। दूध छान उकळी येत आहे। पावडर टाकल्यानंतर काजू बदामची पावडर करून घ्यायची आहे, ते पण मी थोडे चॉप करून ते पण दुधात टाकून घ्यायचे आहे। आपल्याला दूध तुम्ही पाहू शकता थोडंसं आटलेलं आहे, तर किती छान दिसत आहे। दूध सतत ढवळत राहायचं आहे, त्यामुळे खाली लागणार नाही दूध। बघू शकता तुम्ही, छान दूध अजून आटू द्यायचं आहे आपल्याला। 10 मिनिटानंतर तुम्ही दुधामध्ये आपण ही गुळाची पावडर टाकणार आहोत। साखर न वापरता बनवत आहोत म्हणून आपण हेल्दी कलाकंद सांगितलं आहे। गुळाची पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे। अजून 5-10 मिनिटं शिजू दिल्यानंतर आपल्याला चमचाभर घरचं तूप टाकायचं आहे। तूप टाकून परत एकदा आपण परतून घ्यायचं आहे कलाकंद। पाहू शकता तुम्ही, तूप सुटत आहे, दूध आटलेलं आहे, छान पैकी बर्फी तयार होणार आहे आपली। टेस्टला तर इतकी छान लागते ना, खूप छान, एकदम रिच टेस्ट येतो ह्या बर्फीला। मुलांसाठी, लहान मुलांना तुम्ही चॉकलेट न देता ही बर्फी सुद्धा देऊ शकता। झालेला आहे आपले कलाकंद तयार। आपण गॅस बंद करून घेतला आहे। इथे मी पहिले स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। खाली ड्रायफ्रूट टाकले होते, मी बोलले याच्यातच वडी सेट करते, पण त्याच्यात नाही होत होती, त्याच्यामुळे मग प्लेटमध्ये पसरून घेतल्यानंतर थोडं थंड झाल्यावर प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये शिफ्ट करून छान सेट केली बर्फी। बघू शकता तुम्ही, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर केली आहे आणि सेट करायला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो एखाद्या तासानंतर। बघू शकता तुम्ही वडी कशी झालेली आहे। गार्निशिंगसाठी काजू बदाम किसून घेतले आहे। बर्फीवर छानपणे गार्निश करून घ्यायचे आहे काजू बदाम। आणि अशा प्रकारे बनवून बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आपली बर्फी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। बघू शकता खूप रिच टेस्ट येते ह्या बर्फीला आणि एकदा नक्की बनवून पहा। कशी वाटली ही बर्फी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय। खात रहा, मस्त रहा, स्वस्त रहा। बाय।